नमस्कार. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 आपले मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे 27 ऑगस्ट रोजी वयाच्या 81व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी निधन झाले. सुहासिनी देशपांडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1942 रोजी पुण्यात झाला. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या 70 वर्षाच्या कारकिर्दीत 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मराठी चित्रपटाबरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी उत्कृष्ट अभिनय केले आहे. नृत्य निपुण असलेल्या सुहासिनी देशपांडे यांनी कला झंकार नृत्य पार्टीतून नृत्यांगना म्हणून सुरुवात केली. तुझं आहे तुझं पासी, कथा अकलेच्या कांद्याची, चिरंजीव आईस, बेल भांडार, सूनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत अशा वैविध्यपूर्ण आशय असलेल्या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. मराठी चित्रपटात खाष्ट सासू म्हणून त्यांची ओळख आहे. अभिनेत्री लीला गांधी यांच्या समवेत त्यांनी असंख्य नृत्यांचे कार्यक्रम केले. देवकीनंदन गोपाला, वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांग भलं, पुढचं पाऊल, आम्ही दोघे राजा राणी, आई शपथ, माहेरची साडी, हिरवा चुडा सुहासिनीचा अशा 100हून अधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. 2015मध्ये पुणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 कडून भावपूर्ण श्रद्धांजली. न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09च्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.